हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. स्टेप लॅडर एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या पॉडकास्टमध्ये मी डॉक्टर आदित्य आपलं सर्वांचं स्वागत करतो. पार्ट 1मध्ये जसं की आपण पाहिलं, डॉक्टर गौरव यांनी खूप चांगल्या वेने एक्सप्लेन केलं आहे की त्याची FMG जर्नी कशी होती, त्याला कोणत्या गोष्टीचं हेल्प झालं ज्याने की तो फर्स्ट अटेम्प्टमध्येच आपली FMG एक्झाम पास होऊ शकला. जर तो व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर या व्हिडिओनंतर आपण नक्की जाऊन पाहू शकता. पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहेत की डॉक्टर गौरव याची रशियामध्ये कशी जर्नी होती, नीट एक्झाम नंतर त्यांनी का डिसिजन घेतला रशियाला जाण्याचा, आणि तो आज रशियामधून MBBS कंप्लीट केला आहे तर त्याचं काय फिलिंग्स आहेत. तर लेट स्टार्ट आवर पॉडकास्ट विथ डॉक्टर गौरव. तर आता आपण तुझ्या 2019 मध्ये जाऊ. तर तुझ्या येस. नीटच्या एक्झाम नंतर कसं डिसिजन घेतला की रशियाला जावं, किंवा मग तुला मार्क्स किती होते तर तू रिपीट न करता तिकडे जाण्याचा विचार का केला? येस. मी ज्यावेळेस 2018 ला मी पास आउट झालो त्यावेळेस मी रिपीट केलं होतं. नीट मी रिपीट केली होती इथे. तर 2018 ला माझा स्कोर 270 होता नीट मध्ये. तर त्यावेळेस मी माझ्या घरच्यांना विचारलं की मला MBBSच करायचं आहे. घरच्यांचं पण म्हणणं होतं की तू MBBSच कर, आणि माझी पण इच्छा होती लहानपणापासून की मला डॉक्टर व्हायचंय. पण माझा स्कोर कमी असल्यामुळं मी विचार केला की 1 वर्ष ड्रॉपआउट करतो आणि एक नीट रिपीट करतो, त्यानंतर स्कोर वाढेल माझा. मग त्यावेळेस मी नांदेडला राहून 1 वर्ष रिपीट केलं. तर त्यावेळेस माझा स्कोर 345 झाला. म्हणजे जास्त माझे मार्क वाढले नाही, 70-80 मार्क्स वाढले. तर कायम असं मनात यायचं की BAMS BHMS करू का इथे, कारण की इथं दुसरे डॉक्टर चे अवेलेबल होते सीट्स वगैरे, मला BAMS वगैरे भेटत होतं. पण नंतर माझे जे रिलेटिव्ह आहेत किंवा माझे आई वडील आहेत त्यांनी विचार केला की आपल्याला अब्रॉडचा एक ऑप्शन आहे अवेलेबल. आम्ही न्यूज मध्ये वगैरे वाचलं आणि मग आम्ही विचार केला की अब्रॉडला जाऊ शकतो. तर आम्ही तशा प्रकारे इन्फॉर्मेशन काढायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्येच आम्हाला 1-2 असे रिलेटिव्ह भेटले की त्यांचे पण मुलं अब्रॉडला शिकतायत, आणि ते चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं की इथं असं असं आहे, अशा अशा युनिव्हर्सिटी आहेत, इंग्लिश मिडियमच्या युनिव्हर्सिटी, रशियन मिडियमच्या युनिव्हर्सिटी, तर तुम्ही कोणती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायला पाहिजे हे त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे गायडन्स केलं, आणि त्यानुसार आम्ही ऍडमिशन रशियाला घेतलं. बरोबर. तर मला सांग की रशियामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी जवळपास 80 युनिव्हर्सिटी अवेलेबल आहेत. तर तू कसं चूज केलं की Yes. हीच युनिव्हर्सिटी माझ्यासाठी बेटर आहे, किंवा याचीच फीस मला Yes. अफोर्डेबल आहे? तर ह्याचं डिसिजन Yes. तू कसं घेतलं? येस. ज्यावेळेस मी प्रिव्हॉल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटीचं नाव ऐकलं त्यावेळेस मी त्याच्याबद्दल खूप सर्च केलं. गुगलवर असेल, विकिपीडियावर असेल, मी सगळी माहिती काढली, कारण की आम्हाला मी सिनियरचा पण माहिती घेतली की जे तिथं प्रिपरेशन म्हणजे जिथं आहेत सध्या 2nd-3rd इयरला, त्यांना पण विचारलं. तर त्यांनी मला एवढं सांगितलं की जिथे पेशंट जास्त आहेत, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये पेशंट जास्त आहेत ती युनिव्हर्सिटी घे, कारण की तुला प्रॅक्टिस करायला जास्त चान्स मिळेल. आणि सिटी जर मोठी असेल, लाईक मॉस्को, निझनी, या ज्या सिटी आहेत, सेंट पीटर्सबर्ग या सिटी आहेत, याच्यामध्ये पॉप्युलेशन जास्त आहे, तर तिथं तुला पेशंट जास्तच भेटणार. तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये तू करू शकतोस MBBS. मग निझनी बद्दल मी माहिती काढली आणि मला असं कळलं की निझनी ही टॉप 5 मध्ये रशियामध्ये युनिव्हर्सिटी येते. तर त्या प्रकारे मी, आणि इव्हन त्याचं जे फीज वगैरे होती निझनी युनिव्हर्सिटीची, पिमोची, तर ती फीज पण आमच्यासाठी अफोर्डेबल होती. तर त्याच्यामुळे आम्ही तिथे ऍडमिशन घेतली. बरोबर. डॉक्टर गौरव, तर मला सांग की आपण आता युनिव्हर्सिटी तू सिलेक्ट केली, तर त्याच्यानंतर तू तिकडे गेल्यानंतर तर तिकडे क्लिनिकल एक्सपोजर असो किंवा टीचिंग स्किल असो किंवा डॉक्टर्स असो जे आपल्याला शिकवतात, तर याच्याबद्दल तुला काय काय वाटलं? की जसं तुला बोललं गेलं तसंच भेटले, किंवा मग तिकडे तुला चांगलं शिकायला भेटलं की नाही? काय वाटतं तुला याबद्दल? येस. ज्यावेळेस मी रशियाला गेलो त्यावेळेस तिथले टीचर्स वगैरे, हे मी जसं म्हणजे इंग्लिश मिडियम आणि रशियन मिडियम हे बघितलं की रशियन मिडियम मध्ये काही फक्त रशियन मध्ये शिकवतात आणि काही इंग्लिशमध्ये फक्त इंग्लिशमध्ये शिकवतात. तर माझी युनिव्हर्सिटी पूर्ण इंग्लिश मिडियम वालीच होती. आम्हाला जे टीचर्स वगैरे होते ते इंग्लिशमध्ये शिकवायचे. इव्हन तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे होतं किंवा जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वगैरे असतं, म्हणजे ज्या मनोरंजनासाठी ऍक्टिव्हिटी असतात, ते पण खूप चांगलं होतं. फंक्शन्स वगैरे व्हायचे, आणि एक अभ्यासापासून थोडं दूर, नाही का, त्यासाठी आम्हाला एक फंक्शन्स, डान्स वगैरे खूप साऱ्या गोष्टी तिथं असायच्या. आणि तिथले जे टीचर्स वगैरे होते ते खूप म्हणजे हेल्प करायचे आम्हाला अभ्यासामध्ये वगैरे, आणि प्रिपरेशनला पण टाइम मिळायचं. हॉस्टेल, आणि ज्या प्रकारे आम्हाला सांगण्यात आलं की हॉस्टेल असं असं आहे, इंडियन हॉस्टेल आहे, तिथं फक्त इंडियन मुलंच आहे, तर त्या प्रकारे आम्हाला इंडियन हॉस्टेल मिळालं. जे रूम पार्टनर्स वगैरे आहेत ते पण इंडियनच होते. बरोबर.
तर तुला एक चांगला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करण्यात मदत झाली या सगळ्यांनी. तर मला येस सांग येस की रशियामध्ये गेलं तर तिथली एक लोकल लँग्वेज आहे रशियन लँग्वेज, ती किती येस महत्वाची आपल्याला शिकण्यासाठी आणि ती किती युजफुल असते पेशंट सोबत इंटरॅक्शन करण्यासाठी? येस रशियन लँग्वेज, रशियाची ही रशियन लँग्वेज आहे, ही खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की ज्यावेळेस आपण रशियामध्ये जातो, तिथले जे लोकल जे पॉप्युलेशन आहे त्यांना प्रॉपर, काही जणांना इंग्लिश येत नाही, तर त्यांच्यावेळेस आपण इंटरॅक्शन करतो त्यावेळेस आपल्याला थोडी रशियन लँग्वेज आली पाहिजे. आणि ज्यावेळेस मी इथून गेलो, मला इंडियामध्ये तर मी रशियन लँग्वेज शिकलो नव्हतो, पण ज्यावेळेस मी रशियाला गेलो त्यावेळेस आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये क्लासेस असायचे. म्हणजे वीकली 2 तास वगैरे असायचे, 2-3 तास क्लास असायचे. त्याच्यामध्ये जे फ्रुट्स किंवा जे फ्लावर्स वगैरे आहे त्याचे रशियन मध्ये काय म्हणतो आपण, ऍपलला रशियन मध्ये काय म्हणतो, किंवा जे फ्लावर्स आहे त्याला काय म्हणतो. तर हे सगळं त्यांनी बेसिक आम्हाला शिकवलं रशियन लँग्वेज. आणि मग ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये वगैरे जातो ग्रॉसरी वगैरे घेण्यासाठी, तर त्याचा तिथं चांगला उपयोग व्हायचा. आणि अजून हॉस्पिटलमध्ये वगैरे जर असेल तर पेशंट सोबत तिथले जे लोकल पेशंट आहेत विलेजमध्ये वगैरे येणारे, जे विलेजमध्ये राहतात, त्यांना इंग्लिश लँग्वेज येत नाही. तर आपण जेव्हा हिस्ट्री टेकिंग वगैरे घेतो पेशंटची, त्यांची हिस्ट्री घेतो, किंवा आपण त्यांच्यासोबत त्यांना फिजिकल एक्झामिनेशन वगैरे करतो, परकशन, पाल्पेशन, तर त्यांना जे आपण इन्स्ट्रक्शन देतो त्यावेळेस, तर त्यावेळेस पण आपल्याला त्या रशियन लँग्वेजमध्ये द्यावं लागतं. तर त्याची पण एक आम्हाला फर्स्ट सेकंड इयर मध्ये प्रिपरेशन करून घेतली होती, की तुम्हाला असं असं पेशंट सोबत बोलायचं असतं, असं असं त्यांना क्वेश्चन विचारायचे असतात. तर त्या प्रकारे आम्ही त्यांना क्वेश्चन विचारायचो रशियनमध्ये, आणि ते पण त्यांना ते एक चांगल्या प्रकारे आम्हाला उत्तर द्यायचे. बरोबर, बरोबर. तर मला वाटतं खूप चांगल्या वेळी तू सांगितलं की काय डिफरन्स आहे. तर आता आपण रशियामध्ये गेलो तर इंडियन लोकांसाठी फूड आणि सेफ्टी खूप महत्वाची आहे. तर तू येस फूड आणि सेफ्टी बद्दल काय सांगू शकतो? तू कसं जेवण बनवायचा, स्वतः बनवायचा की मेस होती की कसं करायचं? येस ज्यावेळेस आम्ही रशियामध्ये गेलो त्यावेळेस 2-3 महिने तर आम्ही स्वतः जेवण बनवायचो. तिथं काही मेस वगैरे नव्हती. तर स्टार्टिंग 2-3 मंथ्स खूप डिफिकल्ट होते, कारण की आम्ही कधी जेवण बनवलं नव्हतं. इंडियामध्ये कधी जेवण वगैरे बनवायची वेळ आली नव्हती. तर तिथं स्वतः जेवण बनवायचो. ग्रॉसरी, तिथं मॉल्स वगैरे असतात, मॅग्निट, पॅत्रोचका वगैरे असे छोटे छोटे एक ग्रोसरी शॉप्स असतात. तर तिथं जायचो, तिथून आम्ही ग्रॉसरी वगैरे कलेक्ट करायचो. आणि घरी हॉस्टेलला एक किचन्स वगैरे, सगळ्या हॉस्टेलला किचन असतात, तर आम्ही त्या किचन मध्ये वगैरे जेवण बनवायचो. आणि सेफ्टी जर विचार केला तर मी सांगेन की रशियामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. तिथं महिलांना म्हणजे एक चांगल्या प्रकारे हे करतात, ट्रीट करतात, प्राधान्य दिलं त्यांना जातं. त्रास वगैरे देत नाही. येस, प्राधान्य दिलं जातं रशियामध्ये मुलींना. आणि तिथं सेफ्टीचा विचार केला तर रात्री आपण 10, 11, 12 वाजता जरी बाहेर गेलो काही कारणास्तव, तरी पण तिथं म्हणजे असं काही आम्हाला कधी असा प्रसंग घडला नाही की तिथे आम्हाला कधी अडचण आली आहे किंवा कोणी त्रास दिलाय तिथल्या लोकल लोकांनी. अशा सगळं पोलीस वगैरे तिथं कायम असे अवेलेबल असतात, आणि आम्हाला कसलीच अडचण तिथं आली नाही नाईटला ज्यावेळेस आम्ही बाहेर जायचो त्यावेळेस पण. खूप चांगल्या वेने एक्सप्लेन केलं फूड आणि सेफ्टी बद्दल. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन हा आहे की तू वेदर बद्दल काय सांगू शकतो? कारण की असं मानलं जातं की रशियामध्ये खूप वेदर -30 वगैरे असतं. तर त्याच्यामध्ये तू कसं त्याला टॅकल हो. केलं? कसं तू युनिव्हर्सिटीमध्ये ट्रॅव्हलिंग वगैरे कशी केली? येस, रशियामध्ये मोस्टली कोल्ड वेदर जास्त आहे. जे 3-4 महिने आहेत, 4-5 महिने स्नोफॉल वगैरे असतो तिथे. तर त्यामध्ये अडॉप्ट होणं खूप महत्वाचं आहे, कारण की आपण तिथे चांगल्या प्रकारचे जॅकेट्स किंवा शूज असतील, हे चांगले आपण तिथं गेल्यावरच घ्यावे मला असं वाटतं. कारण की ते तिथल्या वेदरला सूट होईल असे तिथं अवेलेबल असतात. म्हणजे -24 डिग्री किंवा -20 डिग्री असं पण टेम्परेचर रशियामध्ये होतं. तर मी सांगेल की वेदरला म्हणजे सुरुवातीला तर आम्हाला थोडी डिफिकल्टी झाली, कारण की कधी आम्ही एवढ्या थंड ठिकाणी राहिलो नव्हतो. तर आम्ही त्यावेळेस तिथे गेलो तर आम्हाला आमचे सिनियर्स वगैरे हे मॉलमध्ये वगैरे घेऊन गेले. आम्हाला चांगल्या प्रकारचे जॅकेट्स असतील, शूज असतील, त्यांनी घ्यायला आम्हाला हेल्प केली की तुम्ही कोणत्या प्रकारचे घेतले पाहिजे वगैरे. तर आणि तिथलं जे बाकीचं जे वेदर आहे, समर हा 2-3 महिनेच असतो तिथं. त्यावेळेस पण टेम्परेचर हे लाईक 25-30 डिग्री पर्यंतच असतं. बरोबर, बरोबर. गौरव, हा एक एक क्वेश्चन असा आहे की आता जे मुलं, जे आपले ज्युनियर्स Yes. हे 3rd, 4th किंवा 5th इयरला आहेत रशियामध्ये, जे आता स्वतः शिकतायत, तर त्यांच्यासाठी तू काय रेकमेंड करू शकतो की काय वाचायला पाहिजे किंवा काय त्यांनी करायला पाहिजे की ज्याने ते पण तुझ्यासारखंच पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास होतील? येस, जे माझे जे रशियाला आहेत 3rd, 4th इयरला जे मुलं आता शिकत आहेत किंवा जे एफएमजी ची प्रिपरेशन वगैरे करत आहेत, त्यांना मी एकच सांगेल की
तुम्ही एक प्लॅटफॉर्मला स्टिक राहा, त्याला आपल्यामध्ये कंटिन्युटी ठेवा स्टडीमध्ये. डेली ऍटलिस्ट एक टार्गेट ठेवा की तुम्हाला 3-4 तास स्टडी करायचा आहे आणि ते टार्गेट पूर्ण करा. येस, तर मी एवढं सांगेल की जी एमसीक्यू सॉल्व्हिंग तुमची स्ट्रॅटेजी आहे, जी स्किल्स आहे एमसीक्यू सॉल्व्हिंग, ती वाढवा. कारण की एक्झामला 300 क्वेश्चन असतात, म्हणजे 300 केसेस असतात. तुम्हाला 300 पेशंट, त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांना ट्रीट वगैरे करायचं असतं. तर जे 300 क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे की तुम्ही त्यावेळेस एक मेंटली तुम्ही तिथं प्रेझेंट असले पाहिजे. तर क्वेश्चन सॉल्व्हिंग एक खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी सांगेल की प्लॅटफॉर्म कोणता पण असेल, पण तुमची प्रिपरेशन आणि तुमचा कॉन्फिडन्स एक चांगला ठेवा. आणि कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. डेली प्रिपरेशन करत राहा. बरोबर बरोबर. डॉक्टर गौरवनी खूप चांगल्या वेने एक्सप्लेन केलं आहे की कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, एफएमजी क्लिअर करण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, कोणते सब्जेक्ट्स इम्पॉर्टंट आहेत, किती एमसीक्यू सॉल्व्ह करणं इम्पॉर्टंट आहे, आणि तिकडे रशियामध्ये ऍडमिशन घेताना कोणत्या गोष्टींना जास्त महत्व द्यायला पाहिजे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करताना. तर मला असं वाटतं गौरवने खूप चांगल्या वेने एक्सप्लेन केलं आहे. थँक्यू सो मच गौरव, तुझा टाइम काढून आला आणि आपल्या ऑडियन्ससाठी खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. थँक्यू सो मच अँड बेस्ट Yes. ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू डॉक्टर आदित्य, थँक्यू.